नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो. प्रश्न क्रमांक 1 आहे, महाराष्ट्राची सर्वाधिक सीमा कोणत्या राज्याला लागली आहे? ह्याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए कर्नाटक, ऑप्शन्स बी मध्य प्रदेश, ऑप्शन्स सी गुजरात, ऑप्शन्स डी गोवा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स बी मध्य प्रदेश. प्रश्न क्रमांक 2, पानिपतची तिसरी लढाई कधी झाली? याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए 1526, ऑप्शन्स बी 1757, ऑप्शन सी 1761, ऑप्शन्स डी 1764. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 1761. प्रश्न क्रमांक 3, अखिल भारतीय किसान सभेची स्थापना कोणी केली? याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए स्वामी सहजानंद सरस्वती, ऑप्शन्स बी साने गुरुजी, ऑप्शन सी बाबा आमटे, ऑप्शन्स डी एन.जी. रंग. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स ए स्वामी सहजानंद सरस्वती. प्रश्न क्रमांक 4, बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर कशामुळे निर्माण झाले आहे? याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए ज्वालामुखी उद्रेक, ऑप्शन्स बी उल्कापातामुळे, ऑप्शन्स सी नदीच्या प्रवाहामुळे, ऑप्शन्स डी भूकंपामुळे. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स बी उल्कापातामुळे. प्रश्न क्रमांक 5, क्षेत्रफळानुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए दुसरा, ऑप्शन्स बी 5वा, ऑप्शन्स सी 7वा, ऑप्शन्स डी 10वा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 7वा. प्रश्न क्रमांक 6, विंचू चावला हे प्रसिद्ध भारूड कोणाचे आहे? याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए संत तुकाराम, ऑप्शन्स बी संत ज्ञानेश्वर, ऑप्शन सी संत एकनाथ, ऑप्शन्स डी संत नामदेव. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी संत एकनाथ. प्रश्न क्रमांक 7, महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगीरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते? चे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए सोलापूर, ऑप्शन्स बी कोल्हापूर, ऑप्शन सी सांगली, ऑप्शन्स डी सातारा. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स बी कोल्हापूर. प्रश्न क्रमांक 8, RTI माहितीचा अधिकार कायदा भारतात कधी लागू झाला? चे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए 2001, ऑप्शन्स बी 2005, ऑप्शन सी 2010, ऑप्शन्स डी 2015. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स बी 2005. प्रश्न क्रमांक 9, तलाठ्यावर प्रशासकीय दृष्ट्या खालीलपैकी कोणाचे थेट नियंत्रण असते? चे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए तहसीलदार, ऑप्शन्स बी नायब तहसीलदार, ऑप्शन सी मंडळ अधिकारी, ऑप्शन्स डी जिल्हाधिकारी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मंडळ अधिकारी. प्रश्न क्रमांक 10, जमिनीची मोजणी करण्यासाठी वापरले जाणारे गुंठे हे प्रमाण किती चौरस फुटाचे असते? ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए 1089 चौरस फूट, ऑप्शन्स बी 2000 चौरस फूट, ऑप्शन सी 4356 चौरस फूट, ऑप्शन्स डी 500 चौरस फूट. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स ए 1089 चौरस फूट. प्रश्न क्रमांक 11, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? याचे ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स ए ग्रामसेवक, ऑप्शन्स बी सरपंच, ऑप्शन सी मुख्य कार्यकारी अधिकारी, ऑप्शन्स डी गटविकास अधिकारी. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स ए ग्रामसेवक. प्रश्न क्रमांक 12, रायगड किल्ल्याचे जुने नाव काय होते?
याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन्स ए देवगिरी, ऑप्शन्स बी पुरंदर, ऑप्शन सी रायरी, ऑप्शन्स डी प्रतापगड. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी रायरी. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे? याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन्स ए कमळ, ऑप्शन्स बी जास्वंद, ऑप्शन सी तामन जारूड, ऑप्शन्स डी झेंडू. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तामन जारूड. प्रश्न क्रमांक 14, जय हिंद ही घोषणा कोणी दिली? ऑप्शन्स आहेत ऑप्शन्स ए सुभाषचंद्र बोस, ऑप्शन्स बी भगतसिंग, ऑप्शन सी महात्मा गांधी, ऑप्शन्स डी लोकमान्य टिळक. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स ए सुभाषचंद्र बोस. प्रश्न क्रमांक 15, गावातील जमिनीचा महसूल गोळा करण्याची मुख्य जबाबदारी कोणाची असते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन्स ए कोतवाल, ऑप्शन्स बी पोलीस पाटील, ऑप्शन सी तलाठी, ऑप्शन्स डी ग्रामसेवक. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तलाठी. प्रश्न क्रमांक 16, भारताचे पहिले कायदेमंत्री कोण होते? याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन्स ए पंडित जवाहरलाल नेहरू, ऑप्शन्स बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ऑप्शन सी सरदार पटेल, ऑप्शन्स डी राजेंद्र प्रसाद. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स बी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय विज्ञान दिन कधी साजरा केला जातो? याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन्स ए 28 फेब्रुवारी, ऑप्शन्स बी 5 जून, ऑप्शन सी 11 जुलै, ऑप्शन्स डी 16 सप्टेंबर. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स ए 28 फेब्रुवारी. प्रश्न क्रमांक 18, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी लागू झाली? याचे ऑप्शन्स आहेत ऑप्शन्स ए 1 मे 1960, ऑप्शन्स बी 1 मे 1962, ऑप्शन सी 26 जानेवारी 1950, ऑप्शन्स डी 15 ऑगस्ट 1947. याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन्स बी 1 मे 1962.